नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जेडी सर, आता आपण एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले पाहणार आहोत, जेणेकरून आपला एक मार्क फिक्स होतो. ते काही सेकंदात आपल्याला लगेच सुटतं आपल्याला, बरोबर आहे. जर प्रॉब्लेम तशा पद्धतीचा आला, सिम्प्लिफिकेशन सोपे रूप द्या, त्या हिशोबाने आपल्याला सोडवायचे. पदावलीचा क्वेश्चन असेल, बैजिक राशीचा प्रॉब्लेम असेल, तर हे महत्त्वाचे सूत्र आहेत. थोडे सूत्र आहेत, लगेच 5 ते 10 मिनिटात आपले लगेच होतात. पहिला आहे a अधिक b कंसाचा वर्ग. आता आपल्याला काय माहिती आहे, a स्क्वेअर प्लस टॉईस ab प्लस b स्क्वेअर पाहायचे. a अधिक b कंसाचा वर्ग, a स्क्वेअर प्लस टॉईस ab प्लस b स्क्वेअर. साधं सोपं आहे. आता इथे काय केलेलं आहे, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हा रेअरली फॉर्म्युला आहे, हा महत्वाचा आहे. आता इथे काय केलंय, 1/2 कंसामध्ये a अधिक b कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये a वजा b कंसाचा वर्ग. पुन्हा एकदा मी इथे लिहून दाखवतो. 1/2 पहिल्या कंसामध्ये a अधिक b कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये a वजा b कंसाचा वर्ग. व्यवस्थितरित्या पाहायचे, इथे लिहिलेला आहे. आता a वजा b कंसाचा वर्ग, a वर्ग वजा इथे वजाचं चिन्ह, वजा टॉईस ab प्लस b वर्ग. पुन्हा एकदा a वजा b कंसाचा वर्ग, a वर्ग वजा 2ab प्लस b वर्ग. व्यवस्थितरित्या इथेच झाला पाहिजे आपला लगेच कवर. आता सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला, ह्याच्यावर प्रश्न पडतो म्हणजे पडतो. a वर्ग वजा b वर्ग, ह्याच्यापेक्षा हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. a वर्ग वजा b वर्ग, a अधिक b पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. इथे नीट पाहायचंय, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर पहिल्या कंसामध्ये a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. झाला क्लिअर? आता इथे पाहायचं. आता आपण हे वर्गाचे पाहिले, आता घनाचे. a अधिक b कंसाचा घन. ओके, इथे a ची पॉवर कमी कमी होत जाते आणि b ची पॉवर वाढत जाते. a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब, किंवा हे 3ab कॉमन काढला आणि कंसात a प्लस b लिहिलं तरी चालतं. आता इथं व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहूयात आपण. a अधिक b कंसाचा घन, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. व्यवस्थितरित्या पाहायचे इथे. आता इथे पाहायचंय, a चा घन अधिक b चा घन, हा महत्वाचे आहेत हे फॉर्म्युले. आता अधिक आहे म्हणून कंसाच्या बाहेर काय केलं, इथे मी a अधिक b कंसाच्या बाहेर काढलं, आतमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर. इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची, a क्यूब प्लस बी क्यूब. इथे अधिकचं चिन्ह आहे म्हणजे कंसाच्या बाहेरचं अधिक चिन्ह आणि इथलं आतलं वजाचं चिन्ह, त्याच्या अपोजिट इथे येतं. पुढे आपण पाहणारच आहोत. आता a मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब, ह्याचं काय येते पाहायचंय. इथे प्लस मायनस असं असतं क्यूबला. आता a मायनस बी, a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. व्यवस्थितरित्या प्लस मायनस ज्यावेळेस इथे मायनस असेल. आणि हा पण महत्वाचा आहे आणि हाही महत्वाचा आहे, ह्याच्यावर प्रश्न पडतो म्हणजे पडतो. a क्यूब मायनस बी क्यूब. आता इथे मायनस आहे म्हणून कंसाच्या बाहेर मायनस घेतलाय, a मायनस बी, आणि कंसामध्ये इथे अधिक आहे बरं का, इथं आणि इथे व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं. ती ट्रिक्स असते आपल्या लक्षात ठेवायची. a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. इथे लक्षात ठेवायचं, टॉईस ए बी नाहीये, आपण चुकतो तिथे. फक्त ए बी आहे आणि प्लस आणि मायनस. इथे बाहेर मायनस म्हणून बाहेर मायनसच घेतलं पाहिजे, आतमध्ये अधिक. त्याच्या अपोजिट इथे प्लस आहे म्हणून प्लस, इथे वजा. हे व्यवस्थितरित्या लक्षात फॉर्म्युले द्यायचे. a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a प्लस बी कंसाचा घन. व्यवस्थितरित्या हे फॉर्म्युले 8च फॉर्म्युले आहेत आणि महत्वाचेच फॉर्म्युले दिलेले आहेत. 1 मार्क आपल्याला देऊन जातो. पुढचं पाहूयात आपण आता. आता ह्याच्यावर पण महत्वाचा पडतो की जसं की शाब्दिक गणितं पडली जातात किंवा डिरेक्टली पडली जातात गणितं, की 1 पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज. 1 2 3 आपण करतो ना, एका पायरीवर एवढी फुले ठेवली, दुसऱ्या पायरीवर, तर हा फॉर्म्युला वापरायचा असतो. एक्झाम्पल पडलं पण होतं बरं का, एवढी फुले ठेवली तेवढी 1 ते 100 पायऱ्या आहेत, देवाला एवढी वाहिली राहिली किती, अशा पद्धतीने. n म्हणजे एकूण, कारण 1 पासून सुरू होणारे असले की 50 पायऱ्या असले की n म्हणजे 50, 100 असले की 100, म्हणजे शेवटची संख्या n म्हणजे n कंसामध्ये n अधिक 1 डिवायडेड बाय 2 एवढाच फॉर्म्युला वापरायचे. n म्हणजे शेवटची संख्या, डायरेक्टली एकूण, 1 पासून सुरू होणार आहे.
फॉर्म्युला. आता एक पासून सुरू होणार आहे वर्गांची बेरीज म्हटलं, वर्गांची बेरीज. आता आपल्याला इथे एक प्रश्न पडला होता संयुक्त ग्रुप बी ला 2023 ला होता की बुद्धिबळाच्या मध्ये किती चौरस असतात, बरोबर आहे ना, होतं ना, 204 उत्तर होतं त्याचं. तर तिथे हा फॉर्म्युला यूज करायचा होता, 1 पासून 8 पर्यंतच्या वर्गांची बेरीज करायची होती. ओके, आता वर्गांची बेरीज म्हटलं की काय, n × n + 1 ट्वाइस n + 1 डिवायडेड बाय 6. हे काही फॉर्म्युले पाठच करायचे असतात. n म्हणजे एकूण जे काय असतील ते n × n + 1, दुसऱ्या कंसामध्ये ट्वाइस n + 1 डिवायडेड बाय 6 हा फॉर्म्युला पाठच करायचे. तो तिथे फॉर्म्युला यूज केला होता बुद्धिबळाच्या पाठात, तिथे हे करायचं होतं. 8 8 + 1 9, 8 × 2 16 = 17 आणि भागिले 6. कुठे फॉर्म्युला यूज करायचे ते लक्षात आलं पाहिजे, नुसते पाठ असून उपयोग नाहीये. n × n + 1 ट्वाइस n + 1 डिवायडेड बाय 6 वर्गांची बेरीज. आता 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. आता n × n + 1 डिवायडेड बाय 2 आहे तसंच, फक्त तिथं वर्ग केलेला आहे. n × n + 1 डिवायडेड बाय 2. घनांची बेरीज म्हटलं की इथलाच फॉर्म्युला आहे त्याचा वर्ग करायचे बस. आणि इथे पण n × n + 1 आहे तसं आहे, ट्वाइस n + 1 करायचे डिवायडेड बाय 6 करायचे. हे आपल्या लक्षात ठेवण्याची ट्रिक्स लक्षात ठेवायचं. घन म्हटलं की फक्त याचा वर्ग केलाय, इथल्या याचा वर्ग केलेला आहे. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय असते, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2. आता पहिले जे असतं त्याला पाया बोललं जातं, ते कशा पद्धतीने काढलं जातं, सोपं आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, 2 क्रमवार नैसर्गिक संख्या, 4 5 असतील, 7 8 असतील, अशा क्रमवार नैसर्गिक भागिले 2 करायचं त्रिकोणी संख्या, त्याला ट्रायंग्युलर नंबर्स बोललं जातं. आता 2 पासून सुरू होणाऱ्या क्रमवार समसंख्यांची बेरीज विचारली, 2 पासून 2 4 6 8, तर डिरेक्टली तुम्हाला काय येतं, n × n + 2. 2 पासून म्हणलं की n × n + 2 डिवायडेड बाय 4, n × n + 2 डिवायडेड बाय 4. हे फॉर्म्युले पाठ असले ना लगेच येत आपल्याला, n × n + 2 डिवायडेड बाय 4. 2 पासून समसंख्या. आणि जर विषम संख्या असतील, 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची, क्रमवार विषम संख्यांची बेरीज असेल तर n + 1 डिवायडेड बाय 2 कंसाचा वर्ग करायचं. इथे पाहायचं n + 1 डिवायडेड बाय 2 कंसाचा वर्ग आहे बरं का, इथे नीट लक्षात ठेवायचं. इथे इथला फॉर्म्युला आणि इथला फॉर्म्युला वेगळा आहे. इथे n × n + 1 आहे, इथे n + 1 डिवायडेड बाय 2 कंसाचा वर्ग आहे. फॉर्म्युल्यामध्ये गल्लत करायची नाहीये. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत, 1 मार्क देऊन जातात. पुढे पाहूयात. आता लसावी आणि मसावीवर आधारित विचारला जातो. आता ह्याच्यापैकी लसावी मसावी दिला जातो, एखादी संख्या दिली जाते, दुसरी संख्या विचारली जाते किंवा पटीत दिली जाते, किंवा एक लसावी किंवा मसावी काढायला विचारला जातो. मग हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा ठरतो. लसावी गुणिले मसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. साधा सोपा फॉर्म्युला आहे, रेशो मध्ये पण दिलं जातं. आता लसावी आपण मसावी, आता संख्या दिल्या जात नाहीत, लसावी मसावी दिला जातो आणि संख्या विचारल्या जातात. त्यावेळेस लसावी आपण मसावी, लसावी हा नेहमी मोठा असतो, मसावी हा नेहमी छोटा असतो, एवढं लक्षात ठेवायचं कोणत्याही संख्येचा. लसावी आपण मसावी इज इक्वल टू असामायिक अवयव, अनकॉमन फॅक्टर, बरोबर आहे. आता मोठी संख्या विचारली तर मोठा असामायिक अवयव गुणुले मसावी असते, आणि लहान संख्या विचारली तर लहान असामायिक अवयव गुणुले मसावीच असते दोन्हीकडे. हे नीट लक्षात ठेवायचं. लसावी आपण मसावी इज इक्वल टू असामायिक अवयवांचा गुणाकार. 29 आता जो पेपर झालता ग्रुप बी मेन्सचा 29 तारखेचा, तर तिथे एक विचारलं होतं लसावी मसावीवर. लसावी आपण मसावी इज इक्वल टू असामायिक अवयव, अनकॉमन फॅक्टर, आणि मोठी संख्या मोठा असामायिक अवयव गुणुले मसावी, लहान संख्या लहान असामायिक अवयव गुणुले मसावीच आहे तिथे. आणि आता अंकगणितीय श्रेणी, अरिथमेटिक प्रोग्रेशन ज्याला बोललं जातं, की पहिल्या रांगेत एवढ्या खुर्च्या ठेवल्या, दुसऱ्या रांगेत एवढ्या, तर एकूण खुर्च्या किती, किंवा शेवटच्या रांगेत खुर्च्या किती, किंवा आपल्याला माहिती आता एक प्रश्न विचारला होता की मलब्याला 1 दिवस लागला, 2 दिवस लागला, एका दिवसाला एवढा दंड झाला, रिक्षाला एवढं भाडं लागलं, तर तिथे हा फॉर्म्युला वापरायचा असतो. किंवा एका रांगेत एवढी झाडं लावली, दुसऱ्या रांगेत तेवढी, तर इथे ते आपल्याला कळत नाहीये. आता त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन बोललं जातं, एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन. शेवटचे विचारलेले पद किंवा शेवटची संख्या विचारली जाते, पद n म्हणजे शेवटचे पद. आता ए म्हणजे पहिले पद असतं, a + n - 1 × d असतं ते फॉर्म्युला. ए म्हणजे पहिले पद, n म्हणजे शेवटचे विचार, 29वे पद काढा, 30वे 35वे, n - 1. d म्हणजे डिफरन्स असतो, की श्रेणी म्हणजे अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय, डिफरन्स असतो ना, 2 4 6, 2 2 चा डिफरन्स, 4 4 चा काही डिफरन्स असतो, तर डी म्हणजे डिफरन्स असतो. ओके, a + n - 1 × d हे महत्वाचं ठरायचं. आणि त्यांची जर बेरीज विचारली
बेरीज विचारली तर काय असते, n डिवायडेड बाय 2 कंसामध्ये हाच फॉर्म्युला आहे, फक्त इथे टॉईस आहे प्लस n-1 डिवायडेड बाय, हाच फॉर्म्युला इथे 2 गुणला केले आणि n भागिले 2 कंसाच्या बाहेर, तोच इथे बेरीज विचारली तर, पद विचारले तर वरचा. आणि भूमितीय श्रेणी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन ज्याला बोलतो आपण, जॉमेट्रिक प्रोग्रेशन शेवटचे विचारलेले. आता हे काय असतं, पटीत असतं, गुणाकाराच्या पटीत असतं, हे बेरजेच्या पटीत असतं. आता इथे विचारलेले पद, ए म्हणजे पहिलं पद असतं बरं का. आता एक्स म्हणजे पट, दुप्पट, चौपट अशा पद्धतीने, आणि एन म्हणजे जे काही विचारलेलं पद आहे, ए इंटू एक्स रेस टू n-1. आणि हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. आता बेरीज जर विचारली गेली, ए कंसामध्ये 1 - x रेस टू n, एक्स म्हणजे आपल्याला पट, दुप्पट, चौपट, आणि डिवायडेड बाय 1 - x. ओके, त्याची बेरीज जर विचारली तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता एक्झामच्या दृष्टीने हे अरिथमेटिक प्रोग्रेशन महत्वाचं आहे. आता कसोट्यावर आधारित सलग दोन्ही पेपरला प्रश्न आले होते आपले, कसोट्यावर आधारित, की बाबा रूट टेस्ट ज्याला आपण बोलतो, की एवढ्याने भाग जातो, एवढ्याने, तर त्या हिशोबाने, तर ते आपल्याला माहित पाहिजे. 2ची कसोटी म्हणजे काय असते, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येला 2 ने निशेष भाग म्हणजे पूर्ण भाग जातो, बाकी शून्य राहते. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असला की त्याला 2 ने पूर्ण भाग जातो. आणि 3ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील सर्व अंक त्यांची बेरीज करायची, त्याला 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 3 ने भाग जातो. जेवढे अंक असतील ना, आता 332 दिला, 332 म्हणजे काय, 3 + 3 + 2, 3 आणि 3 9, 3 आणि 3 6 आणि 2 8, 8 ला भाग जातोय का 3 ने, नाही जाते, मग 332 ला 3 ने भाग जात नाही. साधं सोपं आहे की सगळ्यांची बेरीज करायची, त्याला 3 ने भाग जातोय का. 4ची कसोटी काय, 4ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील शेवटचे 2 अंक असतात ना, त्याला जर 4 ने भाग गेला तर, किंवा शेवटी 2 अंक शून्य असल्या, 4ची कसोटी लक्षात ठेवायची, शेवटचे 2 अंक एकक आणि दशक स्थानात त्याला 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, किंवा शेवटचे 2 अंक जर 0 असतील तर 4 ने पूर्ण संख्येला भाग जातो. आता 100 मध्ये शेवटचे 2 0 आहेत ना, 2 अंक, तर त्याला पूर्ण भाग जाणार आहे. ओके, आता मी जर 180 लिहिला, 180 मध्ये 80 शेवटचा 8 आणि 0, 80 ला भाग जातोय का 4 ने, जातोय, तर 180 ला सुद्धा 4 ने भाग जाणार. आणि 8ची कसोटी ह्याच्या बरोबर, शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग गेला किंवा शेवटी 3 0 असले तर 8ची कसोटी लागू होते. आता 5ची कसोटी काय, शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानी जर 0 असेल किंवा 5 असेल तर त्या संख्येस 5 ने पूर्ण भाग जाते, फक्त शेवटचा अंक काय पाहिजे, 0 किंवा 5, अशा पद्धतीने 5ची कसोटी. आता पुढची कसोटी पाहूयात आपण, 6ची कसोटी. 6ची कसोटी म्हणजे काय, 2 × 3 म्हणजे 6, बरोबर आहे, म्हणजे तिथे 2ची आणि 3ची कसोटी पण लागू झाली पाहिजे, दोन्ही. 2ची कसोटी काय सांगितली, 0, 2, 4, 6, 8 शेवटी आहेत का ते चेक करायचं. आणि 3ची कसोटी सगळ्यांची संख्येतील अंकांची बेरीज करायची, त्याला 3 ने भाग जातोय का चेक करायचं, बरोबर आहे. त्या दोन्ही कसोट्या लागू झाल्या पाहिजेत तर 6 ने भाग जातो. फक्त 2ची कसोटी लागू होऊन उपयोग आहे का, किंवा 3ची, दोन्ही कसोट्या लागू झाल्या पाहिजे. 7ची कसोटीला आहे ना, ट्रायल अँड एरर बेसिसवर, काही काही ठिकाणी दिलेली पण आहे, त्याच्यापेक्षा ट्रायल अँड एरर डिरेक्टली 7 ने भाग घालवायचा. त्याच्यासाठी आपल्याला पाढेपाठ पाहिजेत, 7चा पाढापाठ पाहिजे, बरोबर आहे. 8ची कसोटी मी काय सांगितलंय, 4च्या कसोटीच्या तिथे. आता शेवटचे 3 अंक, 4ची काय सांगितले, शेवटचे 2 अंक. 8ची काय, शेवटच्या 3 अंकाने जी संख्या तयार होती त्याला 8 ने भाग, एकक दशक शतक स्थानचा अंक, त्याला 8 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8 ने भाग, किंवा शेवटचे 3 अंक शून्य असतात, शेवटी 3 शून्य पाहिजेत, एकक दशक शतक स्थानी 8 ने भाग. आणि 9ची कसोटी काय सांगते, की आता इथे पाहायचं, सेम 3च्या कसोटी सारखी आहे. 3ची कसोटी काय सांगते, संख्येतील म्हणजे सर्व अंक असतात त्याला त्यांची बेरीज करून 3 ने भाग. इथे सर्व अंकांच्या बेरजेस 9 ने, बरं का, इथे आपण फसतो. 3 आणि 9, 9 ने भाग गेला पाहिजे, सगळ्यांची बेरीज करायची अंकांची आणि त्याला 9 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे काही संख्येला 3 ने जातो पण काही संख्येला 9 ने भाग जात नाही, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला वाटतं 3 ने गेला म्हणजे 9 ने जाईल, 9 ने भाग गेला पाहिजे बेरजेला. आता 10ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येस 10 ने भाग जातो, एकक स्थानी जर 0 पाहिजे म्हणजे शेवटचा 0 पाहिजे आकडा. 11ची कसोटी महत्वाची कसोटी, 11ची
दिलेल्या संख्येतील सम आणि विषम स्थानांक म्हणजे एकाआड एक त्यांच्या बेरजेतील फरक म्हणजे काय करायचे, समस्थानच्या अंकांची बेरीज करायची आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज करायची. त्याच्यातला फरक जर 0 असेल अथवा 11च्या पटीत असतील म्हणजे 11, 22, 33 असा असेल तर त्या संपूर्ण संख्येस 11ने निशेष भाग जातो. एक तर 0 पाहिजे किंवा 11च्या पटीत पाहिजे. महत्वाची कसोटी आहे 11ची. ओके, आता ही लक्षात येत नाही, एकाड एक संख्यांची बेरीज करायची, जर 0 आला त्याच्यातला फरक किंवा 11च्या पटीत आला तर पूर्ण संख्येला 11ने भाग जातो. 12ची कसोटी काय सांगते, 3 आणि 4 ने निशेष भाग जातो. आता 3 ची कसोटी अप्लाय होते कारण 3 गुणिले 4 12 होतात. 3 ची कसोटी आणि 4 ची कसोटी जर अप्लाय झाली तर 12ने निशेष भाग जातो. 15ची काय सांगते, 3 आणि 5 ची कसोटी आपण पाहिलेली आहे. 3 आणि 5 ची कसोटी जिथे कारण काय होतं, डिरेक्टली 5 ची कसोटी काय सांगते, शेवटचा 0 आहे का किंवा 5 आहे का चेक करायचं. जर नसेल तर मग 3 ची कसोटी चेकच करायची गरज लागत नाही कारण या दोन्ही कसोट्या अप्लाय झाल्या पाहिजेत. 36 ची कसोटी काय, 9 आणि 4. 9 आणि 4 ह्याच्यात अनकॉमन फॅक्टर आहे. 3 आणि 5 अनकॉमन आहे. 3 आणि 4 तुम्ही म्हणताल 12 आणि 3. 12 आणि 3 मध्ये कॉमन फॅक्टर आहे. त्याच्यामुळे हे 36 काय, 9 आणि 4 निशेष अनकॉमन आहेत. दोन्ही पण असामायिक आहेत. 9 आणि 4 मध्ये काहीच सामायिक नाहीये. 9 आणि 4 ची कसोटी जिथे अप्लाय होते त्याला 36ने भाग जातो. हा एक छोटासा प्रयत्न होता की जेणेकरून आपला एक मार्क फिक्स होईल. ओके, त्या हिशोबाने करण्याचा. घातांकाचे नियम असतील किंवा अजून जसा वेळ असेल त्या पद्धतीने आपण अजून याचे गणितीय सूत्रे महत्वाची आहेत एक्झामच्या दृष्टीने आणि लगेच एक 5 ते 10 मिनिटात याची प्रिंट काढायची, तेवढी डोळ्यासमोर घालायची 5-10 मिनिटात नजरेतनं आणि लगेच आपल्या एक्झामला आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करता येतं. हे महत्वाचे फॉर्म्युले दिलेले आहेत, सगळ्यात महत्वाचे, उद्या तुम्हाला नक्कीच कामी येतील एक्झामला. ओके, तशा हिशोबाने आपण घेतलेले आहेत. ह्या कसोट्या अतिशय महत्वाच्या कारण सलग दोन्ही वेळेस 2 एक्झामला आता कसोट्यावर आधारित प्रश्न आलेले आहेत रूट टेस्टवर. साधे सोपे प्रश्न असतात, बेसिक लेवलचे असतात प्रश्न. त्याच्यामुळे भूमितीकडे एक लक्ष द्या. क्षेत्रफळ घनफळाचं तर आपण घेतलेलंच आहोत. ह्याची प्रिंट आपल्याला टेलिग्राम चॅनलवर MPSC एक्झाम मंत्रावर आपल्याला अवेलेबल आहे. यूट्यूबवर आपलं लेक्चर अपलोड होईल. थोडा वेळ दिला तर आपल्याला हे मार्क आपल्या हातचे असतात, ते घालवायचे नसतात आणि काही सेकंदात उत्तर निघतं. त्याचं संपूर्ण सोडवायचं नसतं. सिम्प्लिफिकेशन, पदावली, बैजिक राशी ह्याच्यासाठी महत्त्वाचं असते. ओके, आता इथे आपण थांबूयात आणि आपल्याला उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. MPSC एक्झाम मंत्रा सदैव आपल्या म्हणजे मार्कांमध्ये वाढ करण्यासाठी आणि आपल्याला नवीन नवीन उपक्रमासाठी आपल्या कार्यात राहील. आणि आपलं शेवटचं जे काही धुरंधर बॅच असेल किंवा संकल्प बॅच असेल, ह्या बॅचेस आहेत राज्यसेवेसाठी असतील किंवा आपल्या कंबाईनसाठी पण बॅचेस आहेत. टेस्ट सिरीज असतील, मेन्ससाठी पण खूप चांगले चांगले उपक्रम आहेत. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. इथे आपण थांबूयात. थँक्यू.